मित्रांनो नमस्कार. माफ करा, थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे आपण एक 10 ते 15 मिनिटं ही सभा थोडीशी उशिरा सुरू करतोय. आज आपण या ठिकाणी सामाजिक शास्त्रातील संशोधनाचे समकालीन प्रवाह या विषयावरती ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आमच्या चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बल्लारपूर द्वारा संचालित चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा तर्फे आम्ही या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करतो आहे. आणि या निमित्ताने आम्ही व्याख्यानाची एक सिरीज सुरू केलेली आहे. आणि या अंतर्गत आज सामाजिक शास्त्र या अंतर्गत सामाजिक शास्त्रातील संशोधनाचे समकालीन प्रवाह या विषयावरचं हे व्याख्यान इथे आयोजित केलेलं आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून हा प्रयत्न सारखा सुरू आहे. आमचे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर धर्मदास घोडेस्वार सर यांच्या वतीने हा प्रयत्न सुरू होता की आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. परंतु काही अडचणींमुळे वारंवार तारखा मागे पुढे होत आलेल्या आहेत. तर खरं तर आज हा योग या ठिकाणी जोडलेला आहे आणि आपला हा कार्यक्रम यशस्वीरित्या आज पार पडतो आहे. या व्याख्यानाचे मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर प्रदीप मेश्राम सर, अध्यक्ष समाजशास्त्र अभ्यास मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. आजच्या या सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय मेश्राम सरांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आहे. आपलं स्वागत आहे सर. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे या व्याख्यानाचे अध्यक्ष आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल चौधरी सर. सरांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. या ठिकाणी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर घोडेस्वार सर उपस्थित आहेत. सरांचे मी या ठिकाणी स्वागत करतोय. आमच्या या महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा डॉक्टर मनोहर गुडदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन जोडलेले सर्व सहभागी सहयोगी सहभागी प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी मित्र आणि कर्मचारी या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करतोय. आजच्या या व्याख्यानाच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर धर्मदास घोडेस्वार सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. डॉक्टर धर्मदास घोडेस्वार. नमस्कार. मी डॉक्टर धर्मदास विश्वनाथ घोडेस्वार, समाजशास्त्र विभाग प्रमुख, चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा. आज आपल्या महाविद्यालयामध्ये सामाजिक शास्त्रातील संशोधनातील समकालीन प्रवाह या विषयावर मार्गदर्शन होत आहे. या विषयावर व्याख्यान ठेवण्याचा उद्देश म्हणजे चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्ण्याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे महाविद्यालयात रौप्य महोत्सव हा एक साजरा होत आहे. वर्षभर या संदर्भात कार्यक्रम होणार आहे. समाजशास्त्र विभागातर्फे वाटलं की नाही अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यात यावा, या दृष्टिकोनातून प्रयत्न चालवला आणि डॉक्टर प्रदीप मेश्राम सरांशी संवाद साधला. तेव्हा प्रदीप मेश्राम सरांनी या संदर्भात होकार दिला आणि त्यांचा आज व्याख्यान ठेवण्यात आला. काही तांत्रिक अडचणीमुळे दोनदा पोस्टपोन करण्यात आला. आजही थोडा उशीर झाला, काही तांत्रिक अडचणी आल्यात. त्यामुळे पहिल्यांदा मी सर्वांची मी माफी मागतो. आणि आजचा कार्यक्रम, आजचे जे व्याख्यान आहे, हा व्याख्यान ठेवण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की आजच्या वर्तमान स्थितीमध्ये सामाजिक शास्त्रात संशोधन करीत असताना सोशल मीडिया, तंत्रज्ञान, वाढलेली स्पर्धा, समाजात धर्म, रूढी, याबाबत बदललेला दृष्टिकोन, जागतिक निर्माण झाल्याचे समकालीन प्रवाह हा विषय ठेवण्यात आलेला आहे.
या विषयावर डॉक्टर प्रदीप मेश्राम सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी डॉक्टर प्रदीप सरांचं अभिनंदन करतो, तसेच आभार मानतो की त्यांनी या व्याख्यानासाठी होकार दिला. सरांचा परिचय सांगत असताना डॉक्टर प्रदीप मेश्राम सर नागपूर विद्यापीठाचे समाजशास्त्राचे एक अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यापूर्वी ते नागपूरमध्ये नेट केलेला आहे. त्यांच्या हातून पीएचडीचे 3 विद्यार्थी पीएचडी मिळवलेले आहेत आणि 7 विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन सुरू आहे. त्यांचं काम सुरू आहे. धन्यवाद घोडेस्वार सर. सामाजिक शास्त्रातील संशोधनाचे समकालीन प्रवाह या अतिशय गंभीर विषयावरती अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य करण्यासाठी एक व्यासंगी व्यक्तिमत्व या ठिकाणी आपणामध्ये उपस्थित आहे. डॉक्टर प्रदीप मेश्राम सर यांचा एक अल्पसा परिचय डॉक्टर घोडेस्वार सरांनी करून दिलेलाच आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची पार्श्वभूमी, या कार्यक्रमाचा हेतू आणि उद्दिष्ट सरांनी आपल्या या प्रस्ताविकातून मांडलेले आहे. तर अधिक वेळ न घेता सामाजिक शास्त्रातील संशोधनाचे समकालीन प्रवाह, खरं तर संशोधन हे काळानुरूप चालू राहणारी, कायम चालू राहणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये काळानुसार काही प्रवाह बदलत असतात. तर समकालीन बदललेले प्रवाह आणि संशोधनाची स्थितीगती यावर एक अभ्यासपूर्ण मांडणी करण्यासाठी मी आजच्या या ठिकाणी पाचारण करीत आहे. डॉक्टर प्रदीप मेश्राम सर यांनी सामाजिक शास्त्रातील संशोधनाचे समकालीन प्रवाह या विषयावरती आपली मांडणी सुरू करावी. डॉक्टर प्रदीप मेश्राम सर. सर्वात प्रथम मी आपल्या चिंतामणी महाविद्यालयाच्या सिल्वर ज्युबिली प्रित्यर्थ मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यानिमित्तानं मला या कार्यक्रमासाठी पाचारण केलं, यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो. मुख्यत्वे करून या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल चौधरी सर, या महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्राध्यापक माझे मित्र आणि विद्यार्थी असलेले डॉक्टर धर्मदास घोडेस्वार सर आणि आपण सर्वांचे मी अगोदरच आभार व्यक्त करतो. सामाजिक शास्त्रातील समकालीन संशोधन प्रवाह असा हा जो विषय आहे, या विषयाच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी संवाद साधणार आहे. बेसिकली समाजशास्त्राचा विषय घेऊन बोलणार नाहीये, तर एकूणच सामाजिक शास्त्रे, सोशल सायन्सेस, ज्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे, सोशॉलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सायकोलॉजी आहे, या सगळ्यांचा एक समग्र आढावा घेत की आजच्या काळामध्ये, समकालीन काळामध्ये जे काही जर्नल्समध्ये पेपर्स येत आहेत, रिसर्च पेपर्स येतात किंवा जे नवीन संशोधन घडून येत आहे, त्यामधले कोणते मेजर फील्ड हा माझा विषय आहे की त्या सगळ्या संशोधन पत्राचा मी काही आढावा घेणार नाही आहे. तर त्यातले जे मेजर फील्ड्स आहेत, त्या कोणत्या मेजर फील्ड्सवर नेमकं संशोधन चालू आहे, याविषयी मी बोलणार आहे. तर यासाठी बोलणार आहे की जनरली जेव्हा मी RRC मध्ये बसतो किंवा RAC ला बसतो, तेव्हा अनेकदा जे माझ्यासमोर संशोधनासाठी जे अनेक विषय येतात, तर त्या विषयांचं एक खूपदा एक तर रिपिटेशन असते. खूप जुने विषय असतात, कुठून तरी ओढून ताळून आणलेले किंवा शोधगंगावरून कुठून तरी केव्हाचा तरी पेपराला थोडं आलटून पालटून केलेले विषय, आणि मग त्या अनुषंगाने म्हणजे पुन्हा नवीन प्रश्न अनेकदा जन्माला येतात की आजच्या काळामध्ये आज आपण संशोधन करावं असे नवीन विषयच अस्तित्वात नाही आहेत का, की ज्याच्यावर आजचे प्राध्यापक किंवा संशोधक किंवा विद्यार्थी संशोधन करू शकतील. तर त्या अनुषंगाने संपूर्ण जगामध्ये, विशेष करून जिथे कुठे लिडिंग युनिव्हर्सिटीज आहेत, त्या लिडिंग युनिव्हर्सिटीजमध्ये आजच्या काळामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणावरून कोणत्या फील्डमध्ये युनिव्हर्स, ज्याला आपण युनिव्हर्स असं म्हणतो, सब्जेक्ट युनिव्हर्स, या सब्जेक्ट युनिव्हर्सला टार्गेट करून कशा प्रकारच्या विषयांची निवड केली जाते, हा जनरली माझा या आजच्या संवादाचा विषय आहे. मित्रहो, आपण एका अशा जगामध्ये प्रवेश केलेला आहे की ज्या जगामध्ये एकाच वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रक्रिया चालू आहेत.
त्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रक्रिया हे आफ्टर इंटरनेट रिव्होल्युशन, आंतरजालाच्या एका महाक्रांतीनंतर अं, हे संपूर्ण समाजाची व्यवस्था अशी बदलायला लागलेली आहे. समाज म्हणजे काय, तर याचे संपूर्ण डेफिनेशन्स हळूहळू चेंज होत आहेत. फॉर एक्झाम्पल, जसं आपण म्हणालो की समाज म्हणजे आंतरक्रियांची जाळं, परंतु आंतरक्रिया आता फेस टू फेस उरलेल्या नाहीये. तर या आंतरक्रिया आता आंतरजालाच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, जसं आज आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करीत आहोत, तर अशा अनेक डिजिटल उपकरणांच्या माध्यमातून आता हळूहळू या आंतरक्रिया फेस टू फेस असं म्हणण्यापेक्षा व्हिज्युअल आणि व्हर्च्युअल अधिक होत आहे. आणि या आपण या प्रक्रियांना एकतर इग्नोर करतो, यांच्याकडे आपण बघत नाही, किंवा अनेकदा या प्रक्रिया आपल्याला आपल्या आजूबाजूला जरी घडून येत असल्या तरी आपल्याला समजत नाही. फॉर एक्झाम्पल, जरी तुम्ही कुटुंब बघितलं, तर एका कुटुंबामध्ये एकाच घरातली 4 लोक 4 वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये बसून किंवा वेगवेगळ्या रूम मध्ये बसून आपल्या मोबाईलवर व्यस्त असलेले दिसून येतील तुम्हाला. तरी एक काळ असा होता की कुटुंब म्हटल्याबरोबर की त्या कुटुंबामध्ये 4 लोक एकत्र जेव्हा यायचे तेव्हा ते एकत्र बोलायचे, एकत्र फेस टू फेस इंटरॅक्शन करायचे. आता हे फेस टू फेस इंटरॅक्शन कुटुंबातील हळूहळू कमी झालेलं आहे आणि त्याची जागा कुटुंबातील त्या व्यक्तीने या जगातील कुठल्या तरी कोपऱ्यातील एखाद्या व्यक्तीबरोबर इंटरॅक्शन करण्यामध्ये, आंतरक्रियामध्ये घडून येण्यात ते रिप्लेस झालेलं आहे. हीच गोष्ट हळूहळू मित्रांचे कट्टे संपत आहेत. एखाद्या गावातील म्हणजे ज्याला ओसरी म्हणायचो, की जिथं लोक येऊन बसायचे, दुसऱ्यांबरोबर चर्चा करायची. आता ही ओसरी फक्त त्याच लोकांपुरतं मर्यादित झालेली आहे ज्यांच्याकडे मोबाईल नसतील. पण ज्याच्याकडे मोबाईल आहेत ते या ओसरीवरून आता गायब झालेले आहेत. त्यांच्या ओसऱ्या आता या व्हर्च्युअल झालेल्या आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप आता यांनी ओसरीची जागा घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्या आजूबाजूला घडत आहे. इव्हन एवढंच नव्हे तर आपण एका नव्या इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आपण प्रवेश केले. जे आपण 1983 साली डंकेल प्रस्तावावर सही मारल्याबरोबर आपण या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण प्रवेश करते झालो. परंतु जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश करते झालो असं म्हणत असताना या आंतरजालाने आपल्याला पुन्हा एक मोठा धक्का दिलेला आहे. इंटरनेटने एक मोठा धक्का दिलेला आहे. तो धक्का कोणता होता, तर तो धक्का साधारणतः जर आपण म्हणालो तर ऑनलाईन शॉपिंगचा धक्का होता. हा धक्का आपल्याला एकाएकी नाही समजला. याच्यामुळे एकाच वेळेस समाजामध्ये अनेक प्रक्रिया सुरू झाल्या. त्या प्रक्रिया कोणत्या होत्या, तर आपण डंकेल प्रस्तावावर सही केल्याबरोबर आपण एका लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या एका नव्या युगात आपण प्रवेश करतो झालो. याच्यामुळे आपल्या देशातील ज्या काही अनेक लोकल प्रोडक्टिव्ह सिस्टीम होत्या किंवा व्यवसाय होते, हे व्यवसाय हळूहळू संपुष्टात यायला लागले. त्याची जागा हळूहळू इथल्या लोकल इंडस्ट्रीजची जागा बाहेरून येणाऱ्या मालाने घेतली आणि हळूहळू हळूहळू आपण प्रोडक्शन सिस्टमच्या बाहेर फेकले जाऊन हळूहळू आपण मार्केटिंग आणि सर्व्हिस सेक्टर आणि पॅकेजिंग अशा सेक्टरमध्ये हळूहळू प्रवेश करते झालो. म्हणजे जर साध्या भाषेत सांगायचं झालं आर्थिक याच्यामधला हा बदल, तर अगोदर एखादी वस्तू भारतामध्ये बनत होती, भारतामध्ये निर्माण होत होती, भारतामध्ये त्याचं पॅकेजिंग होत होतं, भारतामध्ये मार्केटिंग होत होती, म्हणजे इथला एंड कन्झ्युमर हा भारतातला होता आणि पहिला उत्पादक हा भारतातला होता. परंतु आता असं नाही आहे. जीपीएलच्या प्रवेशानंतर आपण एक नवीन युगाला समोर गेलो की ज्यात या जगातल्या कुठल्या तरी एखाद्या ठिकाणामध्ये निर्माण झालेली वस्तू फक्त आपल्यापर्यंत शिपिंगने इथपर्यंत आली, शिपयार्ड वरून आतमध्ये आली. मग आपण त्याचं पॅकेजिंग केलं, मार्केटिंग केलं. म्हणजे प्रोडक्शन बाय आता इंडियन नसेल, प्रोडक्शन बाय जरी इंडियन नसलं तरी पॅकेजिंग बाय, मार्केटिंग बाय हे इंडियन्स आहेत आणि अंतिम कंझ्युमर मात्र इंडियन होता. पण या सगळ्या याच्यामध्ये हळूहळू जसा लोकल इंडस्ट्रियलिस्ट ध्वस्त झाला, लोकल औद्योगिक व्यक्ती, भारतातील लोकल औद्योगिक व्यक्ती, लोकल उद्योग जसे ध्वस्त झाले, तसे महाजालाने पुन्हा आपल्याला एक धक्का दिला. तो धक्का कोणता होता,
तर हळूहळू जो लोकल दुकानदार आहे त्या लोकल दुकानदाराला रिप्लेस करण्याचं काम या नवीन अर्थव्यवस्थेने केलं. या नवीन अर्थव्यवस्थेमध्ये आपण त्याला ऑनलाईन शॉपिंग असं साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणालो. परंतु ही ऑनलाईन शॉपिंग एवढ्यापुरती मर्यादित नाही राहिली. तर ऑनलाईन शॉपिंगने एका नव्या अर्थव्यवस्थेला जन्म दिला, नवीन लेबर मार्केटला जन्म दिला, ज्याला आपण गिग इकॉनॉमी असं म्हणालो. आता ही गिग इकॉनॉमी काय आहे, तर कोणी एकेकाळी समजा एखादा व्यक्ती एखाद्या दुकानामध्ये काम करण्यासाठी लागलेला असेल, तर तो जनरली त्या दुकानामध्ये सेल्समॅन म्हणून लागला की अनेक त्याचं पूर्ण आयुष्यच त्या दुकानामध्ये सेल्समॅन म्हणून जायचं. त्याच्यासाठी तो एक स्थायी असा व्यवसाय होता. परंतु गिग इकॉनॉमीने स्थायी व्यवसाय नावाची एक कन्सेप्टच पूर्णपणे संपुष्टात आणली. झोमॅटो असो किंवा तुमचे जे काही फूड कंपनीज आहेत किंवा ज्या काही सप्लाईंग कंपनीज आहेत चेन मधल्या, फ्लिपकार्ट, अमेझॉन, याच्यामधला हा जो काही तुमच्यापर्यंत वस्तू पोहोचवून देणारा जो व्यक्ती आहे, आता हा व्यक्ती काही परमनंट नाही आहे. बरं, याला काही परमनंट फिक्स असे पेमेंटही नाही. अनेकदा सर्व्हिस प्रोव्हायडर सारखा तुमच्यापर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट लेबर अशी सुद्धा संकल्पना या गिग इकॉनॉमीमध्ये हळूहळू संपुष्टात आलेली आहे आणि लेबर मार्केट कम्प्लिटली चेंज झालेलं आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर एकाच बाजूला अर्थव्यवस्थेने दोन धक्के लागोपाठ पचवले आणि ती एका वेगळ्या स्वरूपामध्ये उभी झाली. एक एलपीजी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन याचा असणारा धक्का आणि दुसरा महाजालाने दिलेला धक्का. आणि यातून आपली संपूर्ण अर्थव्यवस्थेची प्रोडक्शन सिस्टीम पासून तर लेबर मार्केट पर्यंतच्या सगळ्या गोष्टी बदलल्या. फक्त एवढ्याच बदलल्या नाही तर याशिवाय मुद्रेची व्यवस्था सुद्धा, बँकिंगची व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदलली आणि डिजिटल इकॉनॉमी नावाची एक नवीन इकॉनॉमी पुन्हा आपल्या समोर आली. जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं होतं की आंतरजालामुळे एक नवीन इंटरनेट सोसायटी जन्माला आली. या इंटरनेट सोसायटीमध्ये जो समाजाचा बेसिक असा ज्याला मूलभूत असा, ज्याला काय म्हणता येईल धागा, ज्याला आपण इंटरॅक्शन असं म्हणतो, या इंटरॅक्शनला, या आंतरक्रिया, या मूलभूत धाग्याला जसं महाजालाने ध्वस्त केलं आणि एक नवीन कन्सेप्ट जन्माला घातली आणि नवीन समाज आता हळूहळू हळूहळू विकसित होत आहे, तीच गोष्ट आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा घडून आली. आर्थिक व्यवस्थेतील ज्या मूलभूत संकल्पना होत्या त्या मूलभूत संकल्पनेला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोठा धक्का लागला आणि ती संपूर्ण व्यवस्था पुन्हा कोलॅप्स होऊन नव्यानं वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर उभी राहते. तीच गोष्ट राज्यव्यवस्थेची आहे. म्हणजे कालपर्यंत राज्यव्यवस्थेमधला जो सगळ्यात मूलभूत भाग होता ओपिनियन मेकिंगचा. जनरली आपल्या संविधानाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपण अनेकदा असं म्हणतो की एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य. यामध्ये आपण एक व्यक्ती एक मत असं म्हणत असताना हा जो मत आहे ना, या मताच्या मध्ये अजून एक वेगळं मत आहे. आपण इथं एक व्यक्ती एक मत असं म्हणत असताना वन मॅन वन वोट असं म्हणत असतो. परंतु वन वोटच्या अगोदर पुन्हा एक मत आहे, दॅट इज कॉल्ड ओपिनियन. मीन्स one person, one opinion, and one vote. One man is equal to one opinion is equal to one vote. जनरली आपण जर लोकशाहीचा विचार केला राज्यव्यवस्थेमध्ये, आजच्या राज्यव्यवस्थेमध्ये जर आपण लोकशाहीचा विचार केला तर साधारणपणे आपण असे गृहीत धरून चालत होतो की प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतःचं ओपिनियन असते, स्वतःचं मत असते आणि जे काही ओपिनियन असते, जे काही मत असते, त्या ओपिनियन, त्या मताच्या आधारावर ती व्यक्ती मग स्वतःचं वोट, स्वतःचं मत कुणाला द्यायचं हे निर्धारित करत असते किंवा निश्चित करत असते. परंतु हे जे ओपिनियन आहे ना, ओपिनियन या कन्सेप्टला मात्र महाजालाने एक वेगळा धक्का दिलेला आहे. कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की जर आपण जॉन डिवेचा जर आपण विचार केला तर की ज्याप्रमाणे जॉन डिवे म्हणतो त्याप्रमाणे तो असं म्हणतो की शिक्षण हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. का तर कारण शिक्षणामुळे माणसाला समीक्षा करण्याची ताकद जन्माला येते आणि ही समीक्षा करण्याची शक्ती जी आहे ती माणसाला आपण कुणाला मत दिलं पाहिजे
हे निश्चित करण्यासाठी, हे ठरविण्यासाठी मदत करते. परंतु आंतरजालाने संपूर्णपणे शिक्षण ही कन्सेप्टच बदलून टाकलेली आहे. ही कन्सेप्ट बदलल्यामुळे काय झालं, अगदी मी शॉर्टमध्ये घेत आहे, खूप असं तत्वज्ञानामध्ये जात नाही आहे मी, जेणेकरून तुम्हाला ते खूप भुईजड व्हावं आणि ते खूप विद्वदा प्रचूर व्हावं असं मला नाही वाटत आहे. तर जनरली ते तुम्हाला समजून यावं एवढाच माझा हेतू आहे. काय झालेलं आहे की कालपर्यंत शिक्षणामध्ये टीचर स्टुडंट यांच्यामधला मोनोलॉग किंवा डायलॉग एवढ्या पुरतं शिक्षण ही संस्था आपण कन्सिडर करत होतो, गृहीत धरत होतो. परंतु याच्यामध्ये आता लॅपटॉप आला, डिजिटल व्यवस्था उभी राहिली आणि टीचर आणि स्टुडंट यांच्यामध्ये उभी राहिलेल्या या डिजिटल व्यवस्थेने यांच्यामध्ये मध्ये एकदम येऊन उभी राहिलेली आहे. आणि या डिजिटल व्यवस्थेने शिक्षण नावाची संपूर्ण एक कन्सेप्ट बदलून टाकलेली आहे. ऑनलाईन एज्युकेशन किंवा डिजिटल एज्युकेशन ह्या कन्सेप्ट आहेतच, पण त्याच्यापेक्षा माझा थ्रस्ट, माझा भर हा बेसिकली ओपिनियन मेकिंगवर आहे. कालपर्यंत शिक्षक नावाचा एक व्यक्ती विद्यार्थ्यांच्या ओपिनियनला, त्यांच्या मतांना प्रभावित करीत होता. परंतु आता असं नाही. आता हे प्रभावित करण्याचं काम पूर्णपणे सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, ऑडिओ व्हिज्युअल मीडिया करीत आहे. आता जर अगोदरचा जर आपण विचार केला ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आणि प्रिंट मीडियाचा, तर ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आणि प्रिंट मीडिया पूर्णपणे एक प्रकारे बुर्जुआंच्या हातामध्ये, म्हणजे कॅपिटलिस्ट लोकांच्या हातामध्ये होता. त्याच्यामुळे पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये काय द्यायचं, जसं नोएम चॉम्स्की असं म्हणतो त्याप्रमाणे, की न्यूजपेपरमध्ये कोणती बातमी टाकायची, कोणता विचार पेरायचा आणि तो विचार कशा प्रकारे लोकांच्या डोक्यामध्ये आपल्याला टाकता येईल, याचं प्लॅनिंग हा बुर्जुआ किंवा कॅपिटलिस्ट व्यक्ती करीत होता. आणि एक प्रकारे हा कॅपिटलिस्ट व्यक्ती संपूर्ण ओपिनियनना प्रभावित करीत होता. आणि जेव्हा तो ओपिनियनला प्रभावित करीत होता, तेव्हा तो इनडायरेक्टली लोकशाहीला प्रभावित करीत होता, डेमोक्रेसीला प्रभावित करीत होता. काही प्रमाणामध्ये ऑडिओ व्हिज्युअल मीडिया, ज्याला आपण टेलिव्हिजन असं म्हणतो, या ऑडिओ व्हिज्युअल मीडियाच्या बाबतीमध्ये हे थोड्या बहुत प्रमाणाने सुद्धा खरं आहे. कारण जर एखादं चॅनल क्रिएट करायचं असेल तर त्या चॅनलसाठी जवळपास आजच्या स्थितीला 15 ते 20 करोड रुपये लागतात. आणि ज्याच्याकडे एवढा पैसा असेल तो मग सामान्य लोकांच्या ओपिनियनला प्रभावित करू शकतो, त्याच्यावर इम्पॅक्ट टाकू शकतो आणि तो समाजामध्ये मतांची पेरणी करू शकतो, ओपिनियनची पेरणी करू शकतो, जी पुढे इनडायरेक्टली वोटच्या निर्मितीसाठी काम होईल. परंतु इंटरनेट या मीडियाच्या दोन्ही कन्सेप्टला एक मोठा धक्का दिला आणि सोशल मीडिया नावाचा पुन्हा एक नवीन सेमी कंट्रोल्ड असा मीडिया जन्माला आला. मी याला सेमी कंट्रोल्ड यासाठी म्हणतो कारण की जर तुम्ही बघाल तर जनरली आपल्याला असं वाटते की फेसबुक जेव्हा आपण वापरतो तेव्हा तुम्ही एक गोष्ट बघितलेली असेल, किंवा युट्यूब जेव्हा तुम्ही वापरता किंवा तुम्ही इंस्टाग्राम वापरता तेव्हा तुम्ही एक गोष्ट बघितलेली असेल की पूर्णपणे तुम्ही काही तुमच्या या मीडियाला कंट्रोल करत नाही. कसं कंट्रोल करत नाही, तर तुम्ही बघा, जर एखादी पोस्ट जर तुम्ही लाईक केलेली असेल तर जवळपास तशाच पोस्ट शेवटी तुमच्या फेसबुकवर किंवा युट्यूबवर किंवा तुमच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला सजेस्ट केल्या जातात. याचा अर्थ असा आहे की तुमच्या विचारांच्या विरोधामधला दुसरा विचार आपोआपच तुमच्यापासून दडवून ठेवण्याची, लपवून ठेवण्याची एक टेक्निक त्या सोशल मीडियामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही कसे एकसुरू व्हाल किंवा तुम्ही तुमचा विचार हा एकाच बाजूला कसा जाईल याची सुद्धा व्यवस्था त्या सोशल मीडियामध्ये आहे. त्याच्यामुळे जरी आपल्याला असं वाटत असेल की आपण त्यांना कंट्रोल करत, म्हणजे आपणच फक्त कंट्रोल करत असतो फेसबुकला, तर असं नाही आहे. अनेकदा फेसबुक सारखे सोशल मीडियाज हे आपल्याला पण अप्रत्यक्षपणे कंट्रोल करत असतात. पण त्याशिवाय पुन्हा एक जिथं मोठं पॉलिटिकल इंटरव्हेन्शन आहे अशा समाजामध्ये, भारतासारख्या समाजामध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिटिकल इंटरव्हेन्शन आहे, मग त्या ठिकाणी सुद्धा मीडिया तुमच्या पोस्टला हाईड करणे, पोस्टला स्लो करणे किंवा पोस्ट इतरांपर्यंत पोहोचू नये याची व्यवस्था करणे, यासारख्या गोष्टी करत असतात. त्यातूनही तुमचं कंट्रोलिंग होत असते. पण या सगळ्यांच्या याच्यामध्ये कुठेतरी
आपलं मत मांडण्याची एक संधी, एक अपॉर्च्युनिटी फेसबुक, इंटरनेट सारख्या किंवा युट्यूब चॅनल सारख्या तुम्ही स्वतःचं चॅनल तयार करून ही व्यवस्था करता येते. त्याच्यामुळे येथे एके गुन्हेगारी प्रिंटिंग मीडिया किंवा ऑडिओ व्हिज्युअल मीडिया कम्प्लिटली मतांना कंट्रोल करत होतं, त्याची जागा आता हळूहळू सोशल मीडियाने घेतलेली असल्यामुळे आता हे कंट्रोल काही प्रमाणामध्ये कमी झालं. पण त्याच वेळेस व्हॉट्सअप सारखे जिथे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यात तुम्हाला पुन्हा एक दिसेल की लोक कोणत्या तरी एका ठराविक ग्रुपला अटॅच असतात किंवा ग्रुप्सना अटॅच असतात. आणि जेव्हा ते एका ठराविक ग्रुपला किंवा ग्रुप्सना अटॅच असतात, तेव्हा त्याच्या विरोधी मत असणारा ग्रुप त्यांच्या त्या ग्रुपच्या लिस्टमध्ये असतेच असं नाही. त्याच्यामुळे जसं आपण विचार करतो की आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरून आपल्याला सगळं माहीत होते, या सगळ्याचा अर्थ एवढाच असतो की आपल्याला आवडणारं ते सगळं माहीत असते, आपल्याला न आवडणारं किंवा आपल्या आवडीनिवडीच्या क्षेत्राच्या बाहेरचं, आपल्या टेस्टच्या क्षेत्राच्या बाहेरचं जे आहे ते आपल्याला माहीत होत नाही, कारण त्या ग्रुपमध्ये आपण इन्व्हॉल्व नसतो. त्याच्यामुळे हे आवड असणं हे पुन्हा एक प्रकारचं अप्रत्यक्षपणे कंट्रोल्ड असं डोमेन आहे. आणि अशा कंट्रोल्ड डोमेनमध्ये आपण व्हॉट्सअपच्या कंट्रोल डोमेनमध्ये आपण वापरत असतो. म्हणजे सोशल मीडिया, कोणताही सोशल मीडिया घ्या, हा एक प्रकारे असा एका फ्रेममध्ये कंट्रोल असणारा डोमेन ठरतो. परंतु या कंट्रोल डोमेननेही स्वतःच्या ओपिनियनला शेप देण्यासाठी किंवा ओपिनियन व्यक्त करण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी आपल्याला संधी प्रदान केलेली असते. आणि त्यामुळे एक नवीन ओपिनियन मेकिंगची एक नवीन मशिनरी जन्माला आलेली असल्यामुळे आता पॉलिटिक्समध्ये, जागतिक पॉलिटिक्समध्ये आपल्याला अनेक वेगवेगळे प्रवाह जन्माला आलेले दिसतील. त्याची आपण थोड्या प्रमाणामध्ये आपण पुढे चर्चा करू. हे जसं पॉलिटिकलच्या बाबतीमध्ये घडत आहे, तसं सायकोलॉजीच्या बाबतीमध्ये पण सुद्धा हे मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहे. काल परवापर्यंत आपण मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की मी त्या मेजर फील्ड्सची चर्चा करत आहे, ज्या मेजर फील्ड्स आताच्या काळामध्ये इमर्ज झालेल्या आहेत. आणि या इमर्जिंग किंवा इमर्ज झालेल्या ज्या फील्ड आहेत, या फील्डवर जागतिक स्तरांवर जे संशोधन होत आहे, तर त्याच फील्डची चर्चा मी करत आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की या फील्डच्या व्यतिरिक्त संशोधन होत नाही, अशाचा अर्थ गृहीत धरून मी फक्त एवढंच सांगत आहे की या ज्या फील्ड आहे त्या इमर्जिंग फील्ड आहेत. तर त्याचबरोबर जर आपण विचार केला तर सायकोलॉजीच्या याच्यामध्ये जर विचार केला तर काल परवापर्यंत जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय स्टडी केला जायचा, तेव्हा साधारणपणे ती व्यक्ती आणि त्याचा अधिवास, तो सोशल असो, पॉलिटिकल असो, इकॉनॉमिक असो, हा अधिवास जो त्याच्या सायकोलॉजीला निर्माण करतो, या दोघांच्या इंटरॅक्शन मधून जी काही त्याची सायकोलॉजी जन्माला येते आणि त्यातून जे काही डिझीज जन्माला येतात, त्याची जनरली चर्चा सायकोलॉजी करायची. परंतु इतक्यामध्ये जर तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये या अधिवासाच्या डोमेनमध्ये मोबाईल नावाचा एक मोठा घटक त्याच्या आयुष्यामध्ये प्रवेश करता झालेला आहे. आता हा जो मोठा घटक आहे ना, म्हणजे काल परवापर्यंत आपण असं म्हणायचो टीव्हीच्या बाबतीमध्ये की टीव्ही जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा साधारणपणे स्टेटस सिम्बॉल होतं आणि ते फर्स्ट रूम मध्ये असायचे, एक स्टेटस सिम्बॉल. परंतु पुढच्या काळामध्ये ते स्टेटस सिम्बॉल उरलं नाही, तर टीव्ही हा फॅमिली मेंबर झाला. आणि फॅमिली मेंबर झाल्यामुळे पुढे पुढे टीव्हीची जागा फर्स्ट रूम मधून, पहिल्या रूम मधून बेडरूम मध्ये गेली. तीच गोष्ट जर आपण मोबाईलला लागू केली तर मोबाईल हा फॅमिली मेंबर नाही, तर दॅट इज द एक्सटेन्शन ऑफ एनी इंडिव्हिज्युअल. आता मोबाईल हे एखाद्या व्यक्तीचं एक्सटेन्शन म्हणून आपल्या समोर उभा आहे. एक्सटेन्शन हा खूप महत्वाचा शब्द आहे. एक्सटेन्शन इन व्हॉट सेन्स? तर जनरली तुम्ही बघा की प्रत्येक मोबाईलला एक आता पासवर्ड आहे. हा पासवर्ड काय करतो? पासवर्ड जसं आपलं एक डोकं आहे ना, आपण असं म्हणतो अनेकदा की आपण अनेक गोष्टी पचवतो किंवा
जर कुणी सांगितलं तरी आपण आतमधल्या आतमध्ये ठेवतो, ते इतरांपर्यंत सांगत नाही. म्हणजे आपले स्वतःचे स्वतःपुरते सिक्रेट असतात. आता हे आपले स्वतःचे स्वतःपुरते असणारे सिक्रेट जर तुम्ही बघाल तर आता हे मोबाईल पर्यंत गेलेले आहेत, हे लॅपटॉप पर्यंत गेलेले आहे. त्यामुळे तुमच्या लॅपटॉपला आता पासवर्ड आलेला आहे, तुमच्या मोबाईलला पासवर्ड आलेला आहे. आणि हे आता मोबाईल जेव्हा अपडेट होत राहतात तेव्हा या अपडेटिंग बरोबर या पासवर्डची टेक्नॉलॉजी सुद्धा अपडेट होत असते. म्हणजे कोणी काळी असा होता की पिन टाकली तर तो पिन म्हणजे मोबाईलचा पासवर्ड होता. आता मोबाईलच्या या पासवर्डची जागा तुमच्या थंबने घेतलेली आहे, तुमच्या फेसने घेतलेली आहे, तुमच्या आयलिड्सने घेतलेली आहे, तुमच्या व्हॉइसने घेतलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता तुमचा व्हॉइस, तुमचा फिंगरप्रिंट, तुमची आयलीड, तुमचा फेस, आता हा तुमच्या लॅपटॉपचा, तुमच्या मोबाईलचा फेस आहे, तो पासवर्ड आहे. म्हणजे याचा अर्थ आहे असा आहे की तुमचा मेंदू हा जेवढे सिक्रेट आपल्या बरोबर ठेवतो तेवढंच तुमचा मोबाईल, तुमचा लॅपटॉप ते सारे सिक्रेट आपल्या बरोबर ठेवतो. त्याच्यामुळे तुम्ही बघा की एखाद्या व्यक्ती जर मोबाईल इकडे तिकडे विसरलेला असेल तर त्याच्या वेगळ्या चिंता, त्याच्या वेगळ्या काळजी जन्माला येतात. आणि त्याला आता असं वाटत नाही की आपला मोबाईल हा आपल्या शरीरापासून दूर असावा. मी पुन्हा एकदा सेंटेन्स बोलतो. त्या व्यक्तीला असं अजिबात वाटत नाही की आता आपला मोबाईल आपल्या शरीरापासून दूर असावा. त्याच्यामुळे तो झोपतानाही आपला मोबाईल आपल्या हाताच्या अंतरावर ठेवतो. किंबहुना तुम्ही असं म्हणा की तो आपल्या शरीराला अशा प्रकारे लागून ठेवतो की जेणेकरून तो ते त्याचा आता एक अंग बनलेला आहे. तर बेसिकली प्रॉब्लेम काय होत आहे त्याच्यामधून, याच्यामधून अनेक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जन्माला येत आहेत मोबाईलशी संबंधित. मग मुलांमध्ये असणारे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वेगळे आहेत, मध्यमवयीन लोकांमध्ये असणारे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वेगळे आहेत, विवाहितांमध्ये असणारे वेगळे आहेत, अविवाहितांमध्ये असणारे वेगळे आहेत, किंवा इवन तो आता ओल्ड एज जे एल्डर्स आहेत, सिनियर सिटीजन्स, त्यांच्यामध्ये असणारे वेगळे आहेत. तर हा मोबाईल जेव्हा आपल्या अधिवासामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो आपला सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल संपूर्ण अधिवास बदलून टाकतो. आणि त्याच्यामुळे आपली इंडिव्हिज्युअल सायकोलॉजी आहे, त्या इंडिव्हिज्युअल सायकोलॉजीमध्ये सुद्धा हा बदल घडवून आणतो. हे जसं सायकोलॉजी बरोबर घडवून येते तसं हळूहळू हळूहळू जर तुम्ही बघाल तर हीच गोष्ट म्हणजे आपण विचार करू शकणार नाही अशा ट्रायबल आणि इथनो आर्किओलॉजिकल स्टडीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. साधारणपणे आपण जेव्हा इथनो आर्किओलॉजीचा आपण जेव्हा विचार करतो किंवा इथनॉलॉजीचा विचार करतो, इथनॉलॉजी ही थोडी अँथ्रोपॉलॉजी किंवा सोशॉलॉजी यांच्यापेक्षा वेगळं असं शास्त्र आहे. इथनो म्हणजे लोक. तर इथनॉलॉजी जेव्हा आपण असं म्हणतो तर लोकांची समकालीन संरचना, लोकांची समकालीन व्यवस्था, या सगळ्यांचा विचार, त्याचं आरेखन करण्याचं काम इथनॉलॉजी करतात. तर जेव्हा मी इथनॉलॉजीचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की इथनॉलॉजीचा विचार करताना काल परवापर्यंत आपण साधारणतः समजा जर आपण ट्रायबलचा जर अभ्यास करीत असो तर ट्रायबलमध्ये कशा प्रकारची इथनॉलॉजी आहे असा जेव्हा आपण विचार करतो, लोक म्हणजे त्याची सामाजिक संरचना किंवा आर्थिक संरचना वगैरे वगैरे जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आफ्रिकेमध्ये, विशेष करून आफ्रिकन देशांमध्ये, खरं तर आपल्या भारतामध्ये हे सुद्धा बघता येईल, खूप सारे जे आफ्रिकन देश आहेत या आफ्रिकन देशांमध्ये हळूहळू हळूहळू हे इंटरनेट, हे मोबाईल, हे सगळं जेव्हा ट्रायबल पर्यंत अचानकपणे पोहोचतं, आपल्यापर्यंत ते आलेलं आहे, ते विशिष्ट अशा हळूहळू हळूहळू मंद गतीने घडून आलेल्या इव्होल्युशनरी प्रोसेसमधून घडून आलेल्या आहे, उत्क्रांतीत्मक अशा प्रक्रियेत घडून आलेला आहे. परंतु जेव्हा अमेझॉनच्या खोऱ्यातील लोकांपर्यंत, ट्रायबल पर्यंत किंवा एखाद्या आफ्रिकन खंडातील आदिवासींपर्यंत जेव्हा ही टेक्नॉलॉजी अचानक पोहोचते
आणि या टेक्नॉलॉजी बरोबर ते स्वतःला जेव्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा या जुळवून घेण्याच्या प्रयत्नातून त्यांचं स्वतःच असणारं कल्चर, स्वतःची संस्कृती आणि मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या समोर आलेली एक वेगळी असं कल्चर, या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हायब्रिडायझेशन वेगानं, अतिशय वेगानं हायब्रिडायझेशन घडून येते. आणि ते जेवढ्या वेगानं हायब्रिडायझेशन घडून येते, तेवढ्या वेगामध्ये त्यांच्या लोकल अशा कल्चरच्या विनाशाचा वेग वाढतो. किंबहुना हा वेग किती बाळावा, तर जेव्हा आपण कल्चर असं म्हणतो, तर त्या कल्चर मधल्या भाषा, त्या कल्चर मधल्या परंपरा, प्रथा, परंपरा, नृत्य, म्युझिक वगैरे वगैरे, या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो, खाण्यापिण्याच्या पद्धती, फूड कल्चर, इवन दो कल्चर ऑफ डेथ, मृत्यूची संस्कृती, यांच्यामध्ये अतिशय वेगानं थोड्या वेळामध्ये प्रचंड बदल घडून येतो. आणि या प्रचंड बदलामुळे एक जुनी असणारी पिढी आणि नवी असणारी पिढी याच्यामध्ये एक महद अंतर जन्माला येऊन जाते. त्यामुळे होत काय आहे की जेव्हा इथोनोग्राफिक स्टडी करायला जेव्हा आपण जातो, तेव्हा इथोनोग्राफिक स्टडीमध्ये आता अतिशय वेगाने बदल घडून येत आहेत. म्हणजे जी इथोनोग्राफिक स्टडी काल लागू होत होती, ती 6 महिन्यानंतर तीच इथनोग्राफिक स्टडी लागू होईल की नाही होईल, या संदर्भामधले अनेक सारे प्रश्न जन्माला आलेले आहेत. आता या सगळ्यांचा समग्र विचार करत असताना आता याच्यापेक्षा आपण पुन्हा खूप सारा अधिक विचार करू शकतो, खूप सारा वेगळा वेगळा असा आपण विचार करू शकतो आणि वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत यात आपण त्या क्षेत्राला इन्व्हॉल्व्ह करू शकतो. परंतु हा आपला आवाका खूप मोठा होईल. त्याच्यामुळे मी थोडं समराईज करताना, कारण माझी मीटिंग आता जवळपास 11:15 वाजता एक मीटिंग आहे, ठीक आहे, त्या मीटिंगला समोर ठेवून मी थोडं समराईज करतो आहे की जनरली जसं मी तुम्हाला सांगितलं, हे सगळे वेगवेगळे फील्ड्स आहेत आणि भारतामध्ये या फील्ड्सवर खूप कमी अध्ययन आहे. जगामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये अध्ययन होत आहे. फॉर एक्झाम्पल, समजा जर मी अ, जर मी 10-15 मिनिटं, जर मी समजा सामाजिक जीवनाचा जर अभ्यास करायचा असेल आणि त्यातील डिजिटल सोसायटीचा अभ्यास करायचा असेल, तर आता मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल सोसायटीवर अनेक विषयांवर जगामध्ये अध्ययन सुरू आहे. त्यामध्ये जर आपण विद्यार्थ्यांचा विचार केला तर ते अध्ययन वेगळं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, आपण सामाजिक दृष्ट्या प्रगत कुणाला म्हणावं, सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या कुणाला म्हणावं, म्हणजे फॉरवर्ड, बॅकवर्ड या कन्सेप्ट ज्या आतापर्यंत आपण वापरतो, इतर मागासलेले लोक वगैरे वगैरे आपण असं म्हणतो. तर जेव्हा मी असा याचा अभ्यास करत होतो, तेव्हा जगामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा संकल्पना, सामाजिक संकल्पना एका वेगळ्या पद्धतीनं इमर्ज होताना आपल्याला दिसतात. ते कशा आहेत, तर साधं एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो, म्हणजे तुम्ही त्यावरून बाकीचा अंदाज घेऊ शकता. कारण हा एक स्वतःही विषय स्वतःमध्ये मोठा, यातला प्रत्येक विषय हा स्वतःमध्ये व्याख्यानाचा एक वेगळा विषय आहे, परंतु तो काही आपला विषय नसल्यामुळे आम्ही त्याच्यावर जाणार नाही. पण साधा जर आपण विचार केला की आपण आपल्या हातामध्ये असलेलं गुगल क्रोम सर्च इंजिन, गुगल वापरतो आपण. आता गुगल वापरत असताना गुगलच्या वापराचे वेगळे वेगळे स्तर आहेत. काही लोक गुगल वापरतात म्हणजे काय करतात, तर फक्त सर्च इंजिन वापरतात. समजा जर मला एखादी कन्सेप्ट शोधून काढायची असेल, गिग इकॉनॉमी, समजा ही कन्सेप्ट मला शोधून काढायची असेल, तर मी गुगलवर टाकतो गिग इकॉनॉमी, सर्च इंजिनचं बटन दाबतो, सर्च करणं सुरू करतो आणि गिग इकॉनॉमी काय आहे हे मला माहित होतं. पण अनेकदा असं होतंय की मी गिग इकॉनॉमी शोधायला लागतो आणि गिग इकॉनॉमी शोधता शोधता जेव्हा माझ्यासमोर वेगवेगळ्या साईट ओपन होतात, तेव्हा मी हळूहळू त्या वेगवेगळ्या साईटना पण ओपन करायला लागतो आणि मला हळूहळू माहीतच होत नाही किंवा मी विसरूनच जातो की मला गिग इकॉनॉमी शोधायची होती आणि मी भलतं काहीतरी शोधत निघालेलो आहे. हा जो
सर्च इंजिनचा वापर करू शकणारा हा पहिल्या स्तरातील व्यक्ती आहे. परंतु गुगल इंजिनचा याच्यापेक्षा खूप अधिक वापर करता येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, गुगल इंजिनचा वापर करून आपण व्यवसाय शोधू शकतो, नवीन स्टार्टअप शोधू शकतो, कल्पना डेव्हलप करू शकतो, किंवा आपण जगातील इतर नेटवर्क बरोबर जोडू शकतो. आणि संशोधकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्या व्यक्तीला गुगल स्कॉलर वापरता येऊ शकतो. आणि गुगल स्कॉलरच्या व्यतिरिक्त खूप सारे सर्च इंजिन्स आहेत, जे सर्च इंजिन एखाद्या संशोधकाला वेगवेगळे जर्नल मधले वेगवेगळे रिसर्च पेपर शोधायला मदत करतात, जे गुगल वर जनरली ते सर्च इंजिन येत नाही. गुगल इंजिन त्यांना हाईड करून टाकतो. अशी वेगवेगळ्या सर्च इंजिनचा वापर करता येऊ शकतो त्याला. तर हा जो व्यक्ती आहे हा सेकंड स्तर. जर आपण असा विचार केला तर बॅकवर्ड आणि फॉरवर्डच्या साधा गुगलचा जरी विचार केला तरी त्या गुगल हा व्हेरिएबल जरी आपण घेतला तर गुगल या व्हेरिएबलच्या एका कंटेक्स्टमध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्डच्या नवीन कन्सेप्ट, नवीन डेफिनेशन जन्माला येत आहे. इव्हन एवढंच नव्हे तर एक्सटेंडेड फॅमिली नव्यानं जन्माला येत आहे. म्हणजे एक पती भारतामध्ये राहत आहे, पत्नी अमेरिकेमध्ये राहत आहे, मुलं त्याची कुठल्या तरी जर्मनीमध्ये राहत आहेत. त्याच्यामुळे एक्सटेंडेड फॅमिली आणि ते एक दुसऱ्याशी व्हर्च्युअली टायअप आहेत, व्हर्च्युअली कनेक्टेड आहेत. ते रोज इंटरॅक्शन करत आहेत, रोज एक दुसऱ्यांशी बोलत आहेत. तर त्याच्यामुळे फॅमिलीची एक नवीन व्याख्या जन्माला येत आहे. इवन दो LGBT क्यू आय प्लस या मुवमेंटने तर विवाहाची सुद्धा नवीन व्याख्या जन्माला घातलेली आहे. म्हणजे कालपर्यंत जसं आपण म्हणत होतो की एक स्त्री आणि एक पुरुष यांचे एक दुसऱ्यांशी असलेल्या लैंगिक संबंधांची त्यांना दिलेली परवानगी आणि मुलं जन्माला घालण्याची परवानगी म्हणजे विवाह. परंतु आता LGBTQI+ मध्ये जर आपण विचार केला तर LGBTQI+ मध्ये जेव्हा गे मॅरेजेस होतात किंवा लेस्बियन मॅरेजेस होतात किंवा अशा मॅरेजेसमध्ये तुम्हाला मुलं जन्माला घालण्याची परवानगी दिली जात नाही. फक्त लैंगिक आनंद प्राप्त करणे हा एकमेव उद्देश असतो. त्याच्यामुळे विवाहाची व्याख्या सुद्धा आता हळूहळू श्रिंक झालेली आहे. त्यामुळे कुटुंबाची व्याख्या सुद्धा आपोआप श्रिंक होते. एकल कुटुंब किंवा एक पालक कुटुंब किंवा कुणीतरी दत्तक मुलाला घेणं सुद्धा त्याला दॅट इज ऑल्सो कॉल्ड फॅमिली. तर फॅमिलीच्या नवीन व्याख्या जन्माला येत आहेत आणि या सगळ्यांचं अध्ययन मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावर होत आहे. तीच गोष्ट जर आपण इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये घेतली तर जे नवीन इकॉनॉमिक ऑपरेशन्समुळे जे नवीन इकॉनॉमिक रिलेशन जन्माला येत आहे त्या नवीन इकॉनॉमिक रिलेशन्सचं मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होत आहे. कारण हे जे नवीन इकॉनॉमिक रिलेशन्स मग ते लेबर किंवा आपला सेल्समॅन किंवा कन्झ्युमर यातले रिलेशन्स असो किंवा मग सप्लायर चेन मधले जे वेगवेगळे लिंक्स आहेत त्यांचे रिलेशन्स असो किंवा ज्याला आपण वर्क कल्चर असं म्हणतो या वर्क कल्चर नव्यानं उदयास आलेलं वर्क कल्चर असो किंवा मग ज्याला आपण मॅनेजमेंट असं म्हणतो ऑनलाईन मॅनेजमेंट या ऑनलाईन मॅनेजमेंट असो या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावर अध्ययन होत आहे. हे अध्ययन अजून आपल्या इकडे सुरू झालेलं नाही. काही ठिकाणी तर लिटरली सुरू झालेलं नाही. आपण अजूनही त्याच इकॉनॉमीचा अभ्यास करत आहोत की जी इकॉनॉमी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे किंवा हळूहळू हळूहळू डिमिनिश होत आहे. आणि जी इमर्जिंग आहे ती इमर्जिंग अजूनही आपल्या संशोधनापासून बाहेर आहे. जेव्हा की हे जे इमर्जिंग इकॉनॉमी आहे ही इकॉनॉमिक म्हणजे इमर्जिंग इकॉनॉमी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रभावित करणार आहे किंवा समाजाला एक नवीन आकार प्रदान करणार आहे.
आणि नवीन समाज आपल्या समोर येणार आहे. ते अजूनही ते क्षेत्र आपल्या या संशोधनाच्या आवाक्याच्या बाहेर आपण ठेवलेले आहेत असं दिसून येतं. सोशल मीडियाचा वापर जो काही होत आहे त्याचं थोडं बहुत अध्ययन होत आहे, थोडं बहुत अध्ययन होत आहे, परंतु त्याच्या प्रभावावर मात्र अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये अध्ययन झालेली नाही. कारण की आपल्या इकडे जी हेट्रोजिनियस सोसायटी आहे, त्या हेट्रोजिनियस सोसायटी मधले अध्ययन आणि युरोपमधले अध्ययन हे कम्प्लिटली भिन्न आहे. युरोपमध्ये असणारा शिक्षित समाज आणि त्याच्यावर होणारा सोशल मीडियाचा प्रभाव किंवा त्यांनी वापरणारी सोशल मीडिया आणि भारतामध्ये अगदी दलित, आदिवासी, ओबीसी इथपासून तर वेगवेगळे वर्ग आणि मग वेगवेगळे जेंडर्स आणि रुरल अर्बन असे वेगवेगळे कॅटेगरायझेशन, या सगळ्यांवर होणारा सोशल मीडियाचा प्रभाव आणि या सगळ्यांचा वापरण्याची पद्धत, त्यातून क्रिएट होणारे रिलेशन्स, हे कॉम्प्लेक्स अशी गोष्ट आहे. ही काही होमोजिनियस बाब नाही आहे, हे खूप हेट्रोजिनियस आणि कॉम्प्लेक्स अशी बाब आहे आणि ती प्रत्येक स्तरावर ती अभ्यासाला गेलेली पाहिजे असते. परंतु अजूनही हा सारा पार्ट आपल्या संशोधनाच्या अभ्यासाच्या बाहेर आहे. इवन दो जर आपण सायकोलॉजीच्या बाबतीमध्ये जर म्हणालो तर हळूहळूच एडिक्शन, मोबाईलचं एडिक्शन, लॅपटॉपचं एडिक्शन, सोशल मीडियाचं एडिक्शन मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आणि हे जे काही एडिक्शन आहे, या एडिक्शनमुळे नवीन सायकोलॉजिकल जे काही डिझीज जन्माला येत आहेत, आता हे हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये मास डिझिजेस बनत आहेत. काल परवापर्यंत आपण यांना इंडिव्हिज्युअल डिझीज पर्यंत घेत होतो, परंतु हळूहळू हे मास डिझीज मध्ये कन्व्हर्ट होत आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघा की जसं कालचीच एक जर तुम्ही गोष्ट बघितली की कोणती तरी एका बाबाने सांगितलं की सोलर एनर्जीमुळे सूर्यदेवता नाराज होतो आणि सूर्यदेवता नाराज होतो असं म्हटल्याबरोबर राजस्थानमधल्या लोकांनी ते सोलर एनर्जी प्लांट तोडून टाकला. आता धिस इज अ मास, ज्याला हिप्नोसिझम असं नाही म्हणता येणार, पण दिस इज अ मास डिझीज आहे हा, मोबाईलच्या नेटवर्किंगतून जन्माला आलेला. कारण मोबाईलने एक वेगळी सायकोलॉजी जन्माला घातली आणि त्यातून साधारणशी एक मेसेज जरी प्रसारित झाला की या सोलर प्लॅन्टमुळे सूर्यदेवता नाराज होतो, तर त्याचबरोबर त्या लोकांनी काहीही मागचा पुढचा विचार न करता हिंसा सुरू करून ठेवली, मास व्हायलन्स जनरेट झालं. मास व्हायलन्स इज नथिंग बट द मास डिझीज, सायकोलॉजिकल डिझीज. आता हे जे मास डिझीजेस मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आहेत आणि कोणता कोणता समुदाय, कम्युनिटी कशा प्रकारे या मोबाईलचा वापर करते आणि त्यातून कसे मास डिझीज जन्माला येत आहेत, हा विषय अजूनही आपल्या सोशल सायकोलॉजीच्या परिघाबाहेर आपण ठेवलेला आहे. मित्र, बोलण्यासारखं तर खूप आहे, परंतु आता माझी मीटिंग असल्यामुळे आणि मला थोडं थांबावं लागत आहे. खरं तर हा खूप दिवसापासूनचा असा प्रोलॉंग असलेला विषय होता, प्रोलॉंग असलेला विषय होता आणि या विषयाला मी इथं पूर्णविराम देतो. तुमचे काही प्रश्न असतील तर 5 मिनिटांमध्ये घेऊया. थँक्यू. धन्यवाद. तंत्रज्ञानाने सामाजिक वर्तनावरती खूप मोठा प्रभाव टाकलेला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाच्या अनेक वाटा या तंत्रज्ञानाने आज प्रगल्भित केलेल्या आहेत, त्या विस्तारलेल्या आहेत. या विस्तारलेल्या वाटांवरती आपण अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन केलं. अतिशय शांत, संयत आणि अभ्यासपूर्ण मांडणी सर आपण केली. खरं तर आपले शारीरिक स्वास्थ्य ठीक नसताना आणि न्याकचा सशिमिरा सारखा आपल्या पाठीशी असतानाही आपण वेळात वेळ काढून आम्हाला या व्याख्यानासाठी आपला अमूल्य असा वेळ दिलात आणि उपस्थितांना मोलाचं मार्गदर्शन केलं. खरं तर अतिशय गंभीर विषयावरती आपण ही मांडणी केलेली आहे. आपलं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो, आपले आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या मालेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल चौधरी सर यांना विनंती करतो की आपण आजच्या या प्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर विठ्ठल चौधरी सर. चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा
आपले 25वे वर्ष साजरे करत आहेत. या निमित्त आम्ही यावर्षी बऱ्याच व्याख्यानमालांचं आयोजन केलेले आहे. मला वाटते ही 5वी व्याख्यानमाला आम्ही सर्वांसमोर सादर करत आहोत. आजचा जो विषय आहे सामाजिक शास्त्रातील संशोधनाचे समकालीन प्रवाह, खूप महत्वाचा विषय आणि तेवढंच नाही तर खूप महत्वाचे वक्ते डॉक्टर प्रदीप मेश्राम सर या विषयाला न्याय देण्यासाठी उपस्थित झाले. या कार्यक्रमाला उपस्थित आयोजक डॉक्टर धर्मदास घोडेस्वार सर, डॉक्टर बावनकुळे सर, डॉक्टर नरवणे मॅडम, डॉक्टर गुर्दे सर, डॉक्टर उगेमगे सर, या विषयाला न्याय देत असताना डॉक्टर प्रदीप मेश्राम सरांनी, त्यांना फार मोठा अनुभव आहे, शिकवण्याचा अनुभव आहे. विविध बोर्डावर, विविध प्राधिकरणावर ते आज कार्य करीत आहेत. एक अनुभवी व्यक्तिमत्व आम्हाला लाभले. सरांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की RSC आणि RRCचा अनुभव आणि आजचे संशोधन जेव्हा मी पाहतो कुठेतरी कमकुवत जाणवत आहेत. आणि ते कमकुवत जाणण्याच्या मागे त्यांनी उदाहरण देत असताना या समाजामध्ये किंवा आधुनिक समाजामध्ये एंट्री करत असलेले ऑनलाईन शॉपिंग व्यवसाय, ऑनलाईन एज्युकेशन, सोशल मीडिया, ओपनिंग मेकिंग आणि आजचा जो सर्वात मोठा उपयोगी म्हणू शकतो किंवा कमी उपयोगी म्हणू शकतो, जो सर्वांसाठी आवश्यक झालेला आहे, तो मोबाईल आणि त्या मोबाईल मधली सर्चिंग, हे कुठेतरी आपल्या समाजावर प्रभाव टाकत आहेत आणि कुठेतरी हायब्रिड कल्चर निर्माण होत आहे. आणि या हायब्रिड कल्चरचा समाजामध्ये होत असलेला बदल सतत चालू आहे. त्याच्यामुळे आधुनिक काळामध्ये समाज व्यवस्थेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा कुठल्या परिस्थितीवर अभ्यास करायचा हे मोठे संकट निर्माण झालेलं आहे आणि प्रश्न निर्माण झालेला आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर प्रदीप मेश्राम सरांचं चिंतामणी महाविद्यालयातर्फे त्यांनी वेळ दिला. 2 वेळा तो कार्यक्रम पोस्टपोन झाला, परंतु तब्येत बरी नसतानाही कार्यक्रम आपला त्यांनी वेळ दिला आणि सर्व प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. सगळ्यांना नवीन समकालीन प्रवाह समजावून सांगितले. एवढे बोलतो आणि आपले अध्यक्षीय भाषण संपतो. धन्यवाद सर. खरं तर हा व्याख्यानाचा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे जातो आहे. या उपस्थितांचे, मार्गदर्शकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर मनोहर गुडदे सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, यांना विनंती करतो की आपण या उपस्थितांचे आज ऋण व्यक्त करावे, आभार व्यक्त करावे. डॉक्टर गुडदे सर. महाविद्यालय कुंभोणा, जिल्हा चंद्रपूर या महाविद्यालयाच्या रोपवर्षाच्या निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. आजचा विषय होता सामाजिक शास्त्रातील संशोधनाचे समकालीन प्रवाह आणि मार्गदर्शक होते डॉक्टर प्रदीप मेश्राम सर, अध्यक्ष समाजशास्त्र अभ्यास मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. सरांनी या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना, संशोधकांना नवीन संशोधन करण्याची चालना दिली. यामुळे विद्यार्थी, संशोधक नवीन संशोधन करतील आणि परिस्थितीत बदल होण्यास किंवा आधुनिकता येण्यास मदत होईल. धन्यवाद मेश्राम सर.
धन्यवाद सर.